नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मेटकूट कसं करायचं ते पाहणार आहोत. खूप खमंग असं मेटकूट बनवून तयार होतं, खायला अप्रतिम लागतं आणि खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपण हा मेटकुटाचा व्हिडिओ बघितलेला आहे. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. डाळ्या 250 ग्रॅम, इंद्रायणी तांदूळ 125 ग्रॅम, उडदाची डाळ 125 ग्रॅम, मुगाची डाळ 125 ग्रॅम, गहू 50 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, धने 50 ग्रॅम. इथं लाल बेडगी मिरची घेतलेली आहे, जवळजवळ 6 घेतलेली आहे बेडगी मिरची, कारण तिखट नसते पण याने चव खूप सुंदर येतो आणि कलर पण खूप छान येतो. अर्ध जायफळ, हिरवी वेलची 6, 1 चमचाभर मोहरी, 1 चमचाभर मेथ्या, हिंग, 1 मोठा हिंगाचा तुकडा घेतलाय, 6 हळकुंड आणि 2 पीस इतकी सुंठ घेतलेली आहे. या सर्व डाळी, जिरे आणि धने छान असे निवडून घेतलेले आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेतलेले. एका साईडला कढई गरम करत ठेवलेली. कढई गरम झाली की याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता इथं तांदूळ छान असा भाजला गेलेला आहे. कलर आपल्याला चेंज करायचा नाहीये, पण खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं साधारण भाजून घ्यायचं आहे. आता हा काढून घ्यायचा आहे तांदूळ. आता एका साईडला हा तांदूळ भाजलेला काढून घ्यायचा आहे, कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचा आहे. कपडा इथे टाकायचा आहे कॉटनचा, जेणेकरून याची वाफ तयार होणार नाही खाली आणि घाम येणार नाही मेन म्हणजे, आणि ओलसर होणार नाही. आता उडदाची डाळ भाजून घ्यायची. उडदाची डाळ पण अशी छान भाजली गेलेली, कलर चेंज झालेला नाहीये पण असा खमंगपणा आलेला आहे, पण तांदळावरतीच काढून घ्यायची. आता मुगाची डाळ छान भाजून घ्यायची. मुगाची डाळ पण छान अशी भाजली गेलेली, ही पण आता काढून घ्यायची. भाजून झालं, जेव्हा आपण काढतो हे पसरून टाकायचे, म्हणजे याच्यातली गरम वाफ बाहेर निघेल आणि लवकर गार होईल. आता गहू भाजून घ्यायचे. गहू पण छान भाजले गेलेले, हे पण आता काढून घ्यायचे. जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, ते लवकरच खमंग सुगंध येईपर्यंत हे पण थोडेसे असे परतून घ्यायचे. जिरे पण काढून घ्यायचे. धने पण छान असे खमंग भाजले गेलेले. धने आणि जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्धा मिनिटात हे छान असे परतले जातात आणि खमंग सुगंध येईपर्यंत फक्त परतून घ्यायचे. धने पण आता याच्यातच काढून घ्यायचे. आता मेथ्या आणि मोहरी एकत्र भाजून घ्यायची. गॅस बंद करून द्यायचा आहे, कढई गरम आहे त्याच्यातच हे छान असे भाजले जातात. मेथ्या आणि मोहरी पण छान अशी खमंग परतली गेलेली, हे पण आता याच्यात काढून घ्यायचे. ही भाजणी छान अशी गार झालेली आहे. डाळ्या भाजलेल्याच राहतात, त्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये. डाळ्या टाकून झाल्या की हिंग असा फोडून घेतलेला आहे, हिंग, जायफळ पण थोडंसं असं फोडून घेतलं, काढून घेतलेलं आहे जायफळ, सुंठ ते पण काढून घेतलंय, वेलची पण थोडीशी अशी काढून घेतली म्हणजे फोडून घेतलेली आहे, हळकुंड थोडंसं फोडून घेतलेलं आहे आणि मिरची तोडून घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि गिरणीतून आपल्याला दळून आणायचे. बघू शकता मंडळी,
हे मेथकूट मी छान असं गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि कलर पण बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि असं खमंग हे मेथकूट तयार झालेलं आहे. त्याचबरोबर भात बनवलेला आहे, छान असा गुरगुटीत मस्त असा मऊसूद भात बनवायचा, म्हणजे याच्यावरती मेथकूट खूप सुंदर लागतं. आता याच्यामध्ये मेथकूट टाकून घ्यायचं आहे. 2-3 चमचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हे मेथकूट टाकू शकता. त्याचबरोबर साजूक तूपही टाकायचं आहे. खूप सुंदर असं मेथकूट बनवून तयार झालेलं आहे. इतका सुंदर खमंग असा सुगंध येतोय, खायला पण खूप सुंदर लागतो हा मेथकूट भात, बघू शकता. आणि झटपट बनवून तयार होतं. तर मंडळी, मेथकुटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.